का? असं आहे. म्हणून जे महादेव करतात ते आपण करावं. अरे महादेवाने का बरं ही प्रथा लावली कालभैरवाला मद्यपान देण्याची? एकच आहे, बाबांनो वर्षभर पिला तुम्ही, आता इथे या आणि सोडून द्या. बरोबर आहे तुम्ही? इथे या आणि सोडून द्या, मला अर्पण करून द्या, आणि याच्यानंतर बाबा भोलेनाथ जी हम इसको हाथ भी लगाएंगे नहीं. बरोबर आहे की नाही? देवाने सोडायला सांगितलं, आपण पकडून घेतो नाही का? काल भैरव नावाचे भगवान परमात्मा भगवान शिवजी आहे, मद्यपान करणारे भगवान शिवजी आहे, सुरापान केली महाराज भगवान शिवानी. अरे ते शिवजी आहे नाही का? शिवजी आहे, त्यांनी घेतली. अरे आमचे शिवजी भांग पितात आहे की नाही? आपण पिल्यावर किती अंगात येते बरं? भांग पिऊन पहा. आता होळीच्या वेळेस बरेचसे लोक भांग घोटतात, दुधामध्ये टाकतात आणि मस्त दिवसभर जे कार्य करायला एखादा रडत जर असेल ना, दिवसभर रडत राहतो. जेव्हापर्यंत त्या भांगेची नशा उतरत नाही तेव्हापर्यंत रडत राहतो. असं आहे. भोला भंडारी हे भांग देवाला चढवतात. मी आधीच सांगितलं, देवाला भगवान शिवांना सर्व अमंगल असणाऱ्या वस्तू चढतात नाही का? सर्व अमंगल असणाऱ्या. बरं ही मद्य काय मंगलमय आहे काय? नाही. ज्यांच्या घरी मद्यपान असते त्या ठिकाणी काय मंगलमय वातावरण असते काय? सदैव भांडण, सदैव भांडण नाही का? देव म्हणतो, अरे बाबा हे करू नका, माझ्याकडे या, मला वाहून द्या, तुम्ही निकोप होऊन घरी जा नाही का? बरेचसे लोक आज महाराज ही महाशिवरात्रीचं पर्व आहे आणि या पर्वावर चौऱ्यागडावर तुम्ही आम्ही जात असतो. बरेचसे लोक निघालेले आहे कावड घेऊन. काही लोक कावड घेऊन जातात. खांद्यावर कावड, दोन्ही ठिकाणी पाणी असते आणि ती पाणी घेऊन महाराज कुठे जातात? चौऱ्यागडावर. काही लोक बरेच असे महादेवाला खाऱ्या घेऊन जातात. खाऱ्या नाही का? खाऱ्या घेऊन जातात, कावड घेऊन जातात. आणि आज बरेचसे भक्त निघतात आणि जाताना अनेक प्रकारची गाणी त्यांची नाही का? तिचे गाणे म्हणजे टॉलेटन फले कुठच्या कुठं येली बेलन पळसाले फुलं. काहीच्या काही म्हणजे खरं तर भगवान शिवांचे असे भजन आहे काय? नाही. भगवान शिवांचे तसे भजन नाही. कैलासीचा देव भोळाच्या प्रेमती, पार्वतीचा पती योगी राज, कैलासीचा देव भोळाच्या प्रेमती. भगवान कैलाशपती याची आराधना केली तर काय म्हणते? धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. भगवान शिवजी काय काय देतात? धर्म अर्थ काम मोक्ष, चार पुरुषांची प्राप्ती. पुरुषार्थ जे आहे ते आहे चार पुरुषार्थ. माहिती आहे तुम्हाला? चार पुरुषार्थाची प्राप्ती भगवान शिवांची आराधना केल्यानंतर प्राप्त होते. असं आहे. म्हणून भगवान शिवांची आराधना करा. कशा करता? धर्मासाठी. आज धर्माची ग्लानी होऊन राहिलेली आहे नाही का? मग ते धर्म टिकावं, धर्म टिकावं याच्याकरिता भगवान शिवांची उपासना करावी. भगवान शिवांची उपासना. धर्माचे पालन करी पाखंड खंडन. धर्माचे पालन करा जेणेकरून पाखंड इथून निघून जाईल. धर्म अर्थ, अर्थाची प्राप्ती करायची आहे भगवान शिवांची उपासना करा. भगवान शिवजी ते सुद्धा देतात. काम, काम देवाला जर आपलं आत्मसात जर करायचं असेल तर या कामाला भस्मीभूत करणारे कोण आहे? भगवान शिवजी. भगवान शिवानी
श्यामाला भस्मीभूत केलंय नाही का, भस्म करून टाकलंय. मग गृहस्थाश्रमामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक पुरुषांनी भगवान शिवांची आराधना करावी. ज्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारलाय, ज्यांचा शुभ विवाह झालाय, त्यांनी भगवान शिवजी आणि पार्वती मैयाची आराधना करावी. शिव महिम्न स्तोत्राचं पठण करावं. शिव महिम्न स्तोत्र कसं आहे? महिम्नं पारन्ति परमविदुषी यत्र सदृशी तुती ब्रह्मादीनामपि. सुंदरच महाराज त्या ठिकाणी महिम्न स्तोत्र. असितगिरी समस्या कन्यलं सिंधुपात्रे सुरतरवरुण शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां ईशं पारं नयाति. म्हणतो ना आपण, कधी म्हणतो? ज्यावेळेस पुष्पांजली म्हणतो. पुष्पांजली मंत्र हा पुष्पांजलीचा मंत्र नाही. हे जे आहे असितगिरी समस्या कंजलम सिंधु पात्रे सुर तरुवरु शाखा लेखनी पत्र मरुवी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां ईशं पारं नयाति. हा जो मंत्र आहे हा शिव महिम्न स्तोत्रातला श्लोक आहे. महिम्न स्तोत्रामधील श्लोक आहे महाराज. काही काही श्लोकाचा आपल्याला अर्थही कळत नाही. असितगिरी समस्या कंजलम सिंधु पात्रे सुरतरवरु शाखा लेखनी पत्र मुर्वी. काय आहे याच्यामध्ये? पृथ्वी का कागज करू लेखनी करिए जीवनाई और समुंदर की अगर साही करू तो हरि गुण दिखावत नाय. याचा अर्थ हा आहे. कळलं काय? पृथ्वी का कागज करू लेखनी करू जीवराई. पृथ्वीचा कागद करा, जिभेने सरस्वती मातेने सरस्वती मातेची लेखणी करा, लेखनी करू जीवराई. समुंदर की तो शाही करू, समुद्राची शाही ती अपुरी पडते, धरती अपुरी पडते, सरस्वती मातेची बुद्धी अपुरी पडते, लेकिन हरि गुण लिखावत नाय. ते श्लोक युक्त आहे. असितगिरी समस्या कंजलम सिंधु पात्रे सुरतरवरु शाखा लेखनी पत्र मुर्वी. हे संस्कृत मध्ये आहे. त्याचं हिंदी मध्ये ट्रान्सलेट काय? पृथ्वी का कागज करू लेखनी करू जीवराई, समंदर की स्याही करू हरि गुण लिखावत नाय. त्याचं हिंदी मध्ये आहे. मराठी मध्ये तुम्हाला सांगते की या पृथ्वीचा कागज करणार, पृथ्वीचा कागद करा, लेखणी करा सरस्वतीची, समुद्राच्या पाण्याची साई करा. समुद्राचं पाणीही अपुरं पडेल, पृथ्वीही अपुरी पडेल, परंतु महाराज भगवान शिवांचे गुणगान लिहिणं सोपं नाही का? असं आहे महाराज. म्हणून गृहस्थाश्रमामध्ये काय आहे की काम वासना जास्त वरती तोंड काढतात, परंतु त्या काम भोगासाठी नव्हे. हे लग्न तुमच्या मंगलाष्टकामध्ये येते ऐकणी, भोगासाठी नाही. हे भोग तर मरेपर्यंत आहे. भोगी न भुक्ता वयमेव भुक्ता तीर्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. काय म्हटलेलं आहे श्लोकामध्ये? भोगी न भुक्ता वयमेव भुक्ता. भोग आपल्याला भोग आपण भोगत नाही, तर भोग आपल्याला भोगतो. कळलं काय? हा भोग आपल्याला भोगतो. भोग विचार करतो बाबा किती भोग बघशील, भक्तीने सुद्धा शेवटी जीर्णावस्थेला प्राप्त होतो. भोगी न भुक्ता वयमेव भुक्ता तीर्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. म्हणजे तुम्ही तृष्णा जी आहे ती तृष्णा कितीही शमवण्याचा प्रयत्न केला तरी तृष्णा ही भागत नाही. तृष्णा पूर्ण होते काय? पाणी पिल्यानंतर काही वेळ जाऊ द्या आणखी तहान लागते. कितीही जेवल्यानंतर बा आता जेवण केलं, आता याच्यानंतर आपल्याला जेवावंच लागत नाही. जेवावंच लागत नाही. किती वेळानंतर जेवण करता तुम्ही? 5-6 घंटे गेले की भूक तयार नाही का? मग भूक तृप्ती जी आहे ती भागते का सांगा बरं?
तृप्ती होतच नाही. कितीही पाणी प्राशन करा, कितीही जेवण करा, मरेपर्यंत ही तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. मरेपर्यंत तृष्णा ही लागलेली असते. म्हणून गृहस्थाश्रमी व्यक्तांनी जर हे कार्य केलं, भगवान शिवांचं महिम स्तोत्र जर पाठ केलं, तर तुम्हाला कुठेतरी शांती प्राप्त होईल, कुठेतरी समाधान प्राप्त होईल आणि गृहस्थाश्रम सुरळीत तुमचं चालेल. कळते ना तुम्हाला भाषा? सुरळीत चालेल. म्हणून तुम्ही या महिम स्तोत्राचा पाठ करावं. जर तुम्हाला महिम स्तोत्र येत जर नसेल, कारण महिम स्तोत्र साधन आहे, पूर्ण श्लोक युक्त आहे, मोठ्या मोठ्यांना वाचता येत नाही. मोठ्या मोठ्यांना महिम स्तोत्र वाचता येत नाही. मग तुम्ही म्हणाल, आता तुम्ही तर आम्हाला महिम स्तोत्र वाचायला सांगितलं, मग आता आम्ही काय करावं, आम्हाला वाचता येत नाही. काहीच करू नका, फक्त भगवान शिवांचं भजन करा. भगवान शिवजी जवळ मी आधीच सांगितलं, भगवान शिवांचं भजन करा. शिवजीचंही भजन करायचं नसेल तर भगवान शिवांच्या मंदिरामध्ये जाऊन फक्त राम नामाचा मंत्र जपा. है की नाही? मंत्र हा सोपा, राम कृष्ण हरी. है की नाही? राम जरी म्हटलं तर राम शब्दा बरोबर, राम म्हटल्या बरोबर भगवान शिवांना समाधी लागते. भगवान शिवजी रामचंद्र प्रभूंवर प्रेम करणारे आहे. म्हणून प्रेम करा रामावर, प्रेम करा शिवावर. शिवाच्या मंदिरामध्ये गेलं, शिवजीच्या नामापेक्षाही रामाचं नाव शिवांना प्रिय आहे. म्हणून रामाचं नाव राम 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 राजा राम 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 राम राम राम. भजन नाही केलं तरी चालते, रामाचं भजन करा शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन. मंत्र सोपा नाही का? राम म्हणा,
नाहीतर शिव म्हणा, नाही का? असा आहे भगवान शिवांचाही मंत्र काही तेवढा अवघड नाही. हा सोपा मंत्र आहे, प्रणव मंत्र आहे. नाही शिवाय नमस्तुभ्यम येत असेल तर फक्त ओम म्हणा. ओंकाराची निर्मिती भगवान शिवांच्या आत्म्यामधून झाली. ओंकार आणि ओम काय प्रणव मंत्र आहे. प्रणव मंत्र उत्पत्ती या ओंकारामधूनच प्रत्येक शब्दांची उत्पत्ती झाली. जेवढे मराठीमध्ये वर्ण आहे, जी वर्ण व्यवस्था अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आ क ख ग घ कुठून निघालं. त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक शब्द जो निघालेला आहे तो शब्द हा ओंकाराच्या नंतर निघालेला आहे. जेवढी वर्ण व्यवस्था आहे, जेवढे वर्णमालामध्ये जेवढे काही 52 वर्णमालेमध्ये अक्षर आहे आणि ते 52 अक्षराची निर्मिती त्या ओंकारामधून झाली. 52 शब्द वर्णमालेमध्ये किती आहे सांगा मराठीमध्ये? वर्णमालेमध्ये 52 आहे ना. हा 52 अक्षरे कुठून निघाली आणि या 52च्या पलीकडे 53वा शब्दच नाही आहे. निर्माण करून पहा आहे काय? नाही. किती बोला तुम्ही हजारो तास बोला, त्या शब्दामध्ये 52 शब्दांच्या पलीकडे दुसरा शब्दच येत नाही. 52च्या पलीकडे येते. शिव्या दिल्या तरी 52 मधला एक आहे. शिव्या जरी दिल्या तर 52 मधले शब्द घेतलेले आहेत. सर्व शब्दांची जुळवाजुळव झालेली आहे महाराज. शब्दांची जुळवाजुळव म्हणजे वाक्य, नाही का? भांडणाचं वाक्य, चांगलं बोलण्याचं वाक्य आहे की नाही. आणि इकडे कथा सुद्धा या सर्व जेवढं काही लिखाण झालं तेवढं सर्व लिखाणामध्ये 52 शब्द मिळेल, त्याच्या पलीकडे नाही. ते ओंकार स्वरूप आहे महाराज. सर्व शब्द देवाच्या मुखातून निघालेले प्रणव मंत्र ओंकार भगवान शिवांपासून. म्हणून भगवान शिवांच्या मंत्राच्या आधी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नम जरी नाही आला, शिवाय जरी नाही आला, ओम जरी निघाला, बस भगवान शिवांना त्या मंत्राचं प्राप्ती झाली. ओंकार स्वरूपाय सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथांच्या नाथा जनमो जनमो जनमो
नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपाय सद्गुरु समर्था